मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो। अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या। पत्रकारांशी गप्पा मारताना अजितदादांनी सांगितले महायुतीत सहभागाचे किस्से। भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुतीला मिळतील तेवढ्याच जागा लढवू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार, संजय शिरसाट यांची माहिती। अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत। हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी। कालच बाबाजानी दुराणी हे पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले। अडचणी कमी करण्यासाठी शहा फडणवीसांच्या मदतीची अनिल देशमुखांना अपेक्षा होती। त्यांनी विनंती केल्यामुळेच भेटीला गेलो। अनिल देशमुखांनी आरोप केलेल्या समित कदम यांचा पलटवार। पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ। भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, तर नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी। पुण्यातल्या सिंहगड परिसरातल्या पूरग्रस्त भागाला राज ठाकरेंची भेट। एकता नगर आणि निंबस नगर मधल्या पूरग्रस्तांची विचारपूस। रात्री खडकवासला धरणातून 11,000 क्युसेकनं विसर्ग करणार। सध्या 7,704 क्युसेकनं विसर्ग। जलसंपदा विभाग, पुणे पालिकेचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती। ऊसाच्या पिकात पुराचं पाणी, तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान। भंडाऱ्यात मुसळधार पावसाचा फटका। सखल भागांचं अनेक घरात पाणी, तर जिल्ह्यातील 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला। तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा। लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा भाजप नेते नितेश राणे आणि प्रवीण दरेकरांचा आरोप। विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंची घोषणा। 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा, तर मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं। मनू भाकरला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक, तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।